MIDC पोलीस चौकीच्या हद्दीत एकलो पॉइंट जवळ मुंब्रा ठाणे येथून एक इसम MD या अंमली पदार्थाची स्थानिक इसमास विक्री करण्याकरता येणार असल्याची गोपनीय माहिती MIDC पोलीस चौकीचे पोलीस शिपाई कुऱ्हाडे यांना विश्वासू खबऱ्यांमार्फत मिळाली होती। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने सापळा लावला असता गोपनीय बातमीप्रमाणे संशयित इसम मुस्ताक शेख उर्फ भुण्या हा काही संशयित इसमांच्या सोबत बोलताना व एक पॅकेट घेऊन त्यास पैसे देताना दिसला। म्हणून तपास पथकाने त्याच्यावर छापा मारून कारवाई केली असता सदर इसम हे प्रतिबंधित अंमली पदार्थ MDची खरेदी विक्री करताना मिळून आले। त्यावेळी त्यांच्याकडे 27.5 ग्रॅम वजनाची MD हे प्रतिबंधित अंमली पदार्थ व रोख रक्कम असे एकूण 3,34,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे। सुंचाळे परिसरामध्ये एक्सलो पॉइंट या ठिकाणी अंमली सदृश्य अंमली पदार्थाची विक्री होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत सापळा रचण्यात आला आणि सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आलेले आणि जे खरेदी करण्यासाठी आले होते असे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। एकूण 5 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एकूण 27.5 ग्रॅम MD या ठिकाणी मिळालेली आहे व काही रोख रक्कम त्यांच्या बरोबर मिळालेली आहे। एकूण सर्व जो मुद्देमाल आहे तो सर्व मुद्देमाल 3,34,000 रुपये किमतीचा आहे। जे काही आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड शोधण्याचं काम सुरू आहे। अजून त्यांच्यावरती पाठीमागचे गुन्हे अजून लक्षात आलेले नाही आहेत आणि पुढील जो तपास आहे तो या ठिकाणी सुरू राहणार आहे। यांनी MD कुठून आणलेली आहे, कुठल्या स्वरूपामध्ये ते विक्री करणार होते याबाबतचा तपास सुंचाळे चौकीमार्फत या ठिकाणी सुरू आहे। मॅडम, ही कारवाई कोणी केली? ही जी कारवाई आहे MIDC चौकीचे जे इंचार्ज आहेत PI कारंडे, PSI संदीप पवार, API मुगले आणि जो DBचा स्टाफ आहे यांच्या मार्फत ही कारवाई झालेली आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।